युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 145 कोटी देऊन केला अजित पवारचा घात. हो, 145 कोटी देऊन केला अजित पवारचा घात. अजित पवारचा घात करणारा सापडला. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तुम्हाला माहित आहे अजित पवारचा घात कोणी केला? नाही माहित ना? पाहून घ्या पूर्ण व्हिडिओ. रोहित पवार काय म्हणतात ते बघा अगोदर. जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28 ला झाला. त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSR ला त्यांच्या अकाउंटला दिले. त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी. 28 जानेवारी म्हणजे अजित दादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता. तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले. रोहित पवार म्हणून राहिले 145 कोटी VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला आले. जेव्हा अजित पवार ठार झाले, अजित पवारचा गेम करण्यात आला, त्या दिवशीपासून VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला कोटीनं पैसे आले. कोटीनं कोण पाठवले असेल? अजित पवारला मारण्यासाठी. अजित पवारला मारलं म्हणून पैसे पाठवले का? सेलिब्रेशन साठी पाठवले का? अजित पवारचा गेम बरं झाला केला, तू टपकवलं तो अजित पवारला, हे घे पैसे कोट्यानं. असे VSR कंपनीच्या मालकाचा हात असेल का? तुम्हाला माहितच आहे VSR कंपनीच्या मालकाच्या इकडे सुई चाललेली आहे आणि VSR कंपनीच्या मालकाने घात केला असेल का? कमेंट करून तुम्ही सांगा. कोण पाठवले असेल पैसे VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला? 145 कोटी कमी रक्कम नाही आहे. 145 कोटी पाठवले आणि अजित पवारचा घात झाला. काय वाटतं तुम्हाला? ते 145 कोटी रुपये अजित पवारला मारण्यासाठी दिले का? अजित पवारला ठार करण्यासाठी दिले का? अजित पवारला मारून काय भेटलं? आणि 145 कोटी रुपये अजित पवारला मारण्यासाठी मिळाले का? त्या हरामखोराला 28 जानेवारी 2026 ला अजित पवारचा घात होतो. सतत 3 ते 3.5 महिने होऊन राहिले जवळपास. घात करणारा जाऊ आता आणि पत्ता नाही. घात करणारा कोण असणार? कोणी केला असेल घात अजित पवारचा? VSR कंपनीच्या मालकानं. आणि 145 कोटी रुपये म्हणून त्याला अकाउंटला ट्रान्सफर केले का? सतत त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आले. 26, 27, 28, 29 तारखेपर्यंत कोण पाठवले असेल पैसे? काय नेमकं? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण अजित पवारचा घात करणारा कोण असेल? कोण केला असेल घात अजित पवारचा? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.